प्रश्न क्रमांक पहिला असा आहे की महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक म्हणून निवड झालेली पहिली महिला कोण आहे? महाराष्ट्रातील पोलीस महासंचालक म्हणून निवड झालेली पहिली महिला कोण आहे? याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो रश्मी शुक्ला. प्रश्न क्रमांक दुसरा असा आहे की भारताच्या जनगणमन या राष्ट्रगीताचे निर्माते कोण आहेत? भारताच्या जनगणमन या राष्ट्रीय गीताचे निर्माते कोण आहेत? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर. प्रश्न तिसरा असा आहे की भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? भारतात हरित क्रांतीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1965. प्रश्न क्रमांक चौथा असा आहे की भारताची राज्यघटना तयार होण्यासाठी किती वेळ लागला? भारताची राज्यघटना तयार होण्यासाठी किती वेळ लागला? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 2 वर्षे 11 महिने 18 दिवस. प्रश्न क्रमांक पाचवा असा आहे की स्वामी या कादंबरीचे लेखक खालीपैकी कोण आहेत? स्वामी या कादंबरीचे लेखक खालीपैकी कोण आहेत? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो रणजित देसाई. प्रश्न क्रमांक 6वा असा आहे की महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते? महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी किती लाखाची असते? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 20 लाख. प्रश्न क्रमांक 7वा असा आहे की महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 78. प्रश्न क्रमांक 8वा असा आहे की गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कुठे आहे? गोवा राज्याचे उच्च न्यायालय पुढीलपैकी कुठे आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो मुंबई. प्रश्न क्रमांक 9वा असा आहे की महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो गडचिरोली. 10वा असा की विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? विदर्भ विभागामध्ये एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होतो? याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो 11 जिल्हे. कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली? कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील. प्रश्न क्रमांक 12वा असा की महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीपैकी कोठे आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ खालीपैकी कुठे आहे? याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो राहुरी. प्रश्न क्रमांक 13वा असा की एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता? एड्स या रोगास कारणीभूत असणारा घटक कोणता? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो विषाणू. प्रश्न क्रमांक 14वा असा की मानवी रक्ताचे खालीपैकी एकूण किती प्रमुख गट पडतात? मानवी रक्ताचे खालीपैकी एकूण किती प्रमुख गट पडतात? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 4. प्रश्न क्रमांक 15वा असा आहे की तेलंगणा राज्य सरकारने महिलांना मोफत बस प्रवास देणारी कोणती योजना सुरू केली आहे? तेलंगणा राज्य सरकारने महिलांना मोफत बस प्रवास देणारी कोणती योजना सुरू केली आहे? याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो महालक्ष्मी. प्रश्न क्रमांक 16 असा की सार्क घटनेची स्थापना खालीपैकी कोणत्या वर्षी झाली होती? सार्क घटनेची स्थापना खालीपैकी कोणत्या वर्षी झाली होती? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1985. प्रश्न क्रमांक 17 असा की भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? भारताच्या राष्ट्रीय मानवी हक्क आयोग त्यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1992. प्रश्न क्रमांक 18 असा की भारतीय जनता पक्ष यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? भारतीय जनता पक्ष यांची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 1980. प्रश्न क्रमांक 19 असा की जीएसटी वस्तू व सेवा कर दिन खालीपैकी कोणत्या तारखेला असतो? जीएसटी वस्तू व सेवा कर दिन खालीपैकी कोणत्या तारखेला असतो? याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो 1 जुलै. प्रश्न क्रमांक 20 असा आहे की भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता? भारताने आपला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केला होता? याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो पोखरण. प्रश्न क्रमांक 21 असा आहे की कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? कावळा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो वायस. प्रश्न क्रमांक 22 असा आहे की मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मेघ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो ढग. प्रश्न क्रमांक 23 असा आहे की म्हणींना खालीपैकी काय म्हणतात?
महनीना खालीलपैकी काय म्हणतात? याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो पारंपरिक शब्द. क्रमांक 24 असा आहे की विडा उचलणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. विडा उचलणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो प्रतिज्ञा करणे. प्रश्न क्रमांक 25 असा आहे की खत फोडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. खत फोडणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो दूषण देणे. प्रश्न क्रमांक 26 असा आहे की हार या शब्दाचा अनेक वचन करा. हार या शब्दाचा अनेक वचन करा. याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो हार. क्रमांक 27 असा आहे की भारताचे नवे आर्थिक धोरण केव्हा जाहीर झाले. भारताचे नवे आर्थिक धोरण केव्हा जाहीर झाले. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो जून 1992. प्रश्न क्रमांक 28 असा आहे की खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे. खालीलपैकी कोणते वर्ष लीप वर्ष आहे. याचं करेक्ट ऑप्शन मित्रांनो 2020. 29 असा आहे की पुनर्जन्म हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. पुनर्जन्म हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो विसर्ग संधी. प्रश्न क्रमांक 30 असा आहे की अरण्य या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. अरण्य या शब्दाला समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता. याचा करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो विपिन. महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 32 असा आहे की महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. प्रश्न क्रमांक 33 असा आहे की मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हणतात. मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हणतात. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो रायगड. प्रश्न क्रमांक 34 असा आहे की रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो. रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात येतो. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो कोकण विभागात. प्रश्न क्रमांक 35 असा आहे की नॅशनल हायवे क्रमांक 50 हा खालीलपैकी कोणता आहे. नॅशनल हायवे क्रमांक 50 हा खालीलपैकी कोणता आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो पुणे नाशिक. प्रश्न क्रमांक 36 असा आहे की महाराष्ट्राला लागून किती राज्यांच्या सीमा आहेत. महाराष्ट्राला लागून किती राज्यांच्या सीमा आहेत. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो 6. प्रश्न क्रमांक 37 असा आहे की धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे. धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो पांझरा. कोकणामधील अगदी उत्तरेकडे असणारी नदी खालीलपैकी कोणती आहे. कोकणामधील अगदी उत्तरेकडे असणारी नदी खालीलपैकी कोणती आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो दमनगंगा. प्रश्न क्रमांक 39 असा आहे की पंचायत राज्य पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे. पंचायत राज्य पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो राजस्थान. मग 40 असा आहे की राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो पश्चिम बंगाल.